नमस्कार, मी संजय सोनवणे. वैदिक धर्मियांकडनं अनेकदा दावा केला जातो की हो, आम्ही एकेकाळी यज्ञामध्ये पशूंचे बळी देत होतो, परंतु नंतर आम्ही ती प्रथा बंद केली आणि प्रतिकात्मक स्वरूपात कणकेची किंवा माव्याची, गाय म्हणा किंवा प्राणी म्हणा, तो बनवायचो आणि त्याचा प्रतिकात्मक बळी द्यायला आम्ही सुरुवात केली. आम्ही पशुहिंसा पूर्णपणे बंद केली असा त्याचा दावा असतो. आता वस्तुस्थिती काय आहे? खरं म्हणजे हा जर दावा खरा असता, वैदिकांनी पशुहिंसा यज्ञामधली पूर्णपणे थांबवली असती, तर 18व्या शतकामध्ये 1745 साली नानासाहेब पेशव्याला आदेश काढण्याचा आणि केवळ पशु बळी देण्याच्या ऐवजी कणकेचा बळी दिला किंवा पिष्ट बळी दिला म्हणून जाती बहिष्कृत करण्याची धमकी देण्याची आवश्यकता भासली असते. 1745 सालचं नानासाहेब पेशव्याचं पत्र आहे बगाजी यादव गोसावी या अधिकाऱ्याला, आणि ते आहे नरसिंह भट तोरो या ब्राह्मणाने पैठणला यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये तो आणि बाकीचे ऋत्विज असतात ते पुरोहित असतात, त्यांनी मिळून कणकेचे पशु बनवले आणि त्यांचा बळी दिला. त्यामुळे धर्माची नीव किंवा पाया ढासळला आहे आणि हे धर्मबाह्य कृत्य केलं आहे. म्हणून जाती बहिष्कृत का करू नये, त्या पुण्याला यावे, प्रायश्चित्त घ्यावे इथल्या ब्राह्मणांच्या समोर, आणि परत जोही कोणी असं कृत्य करेल तो जाती बहिष्कृत किंवा धर्म बहिष्कृत केला जाईल अशी कधी आज्ञा काढलेली आहे. ही विसंगती आहे. वैदिकांनी आतापर्यंत आपला म्हणून जो जो काही इतिहास सांगितला, भारताचा इतिहास म्हणून जो जो काही सांगितला, तो अक्षरशः असत्याच्या किंवा भ्रामक तथ्यांच्या वलय निर्माण करत त्या इतिहासांना समाजासमोर एकंदरीतच धर्म असो, देश असो, देशातील माणसं असो, देशातील स्थिती असो, यांच्याबद्दल एक धुक्याच्या आवरणात लपेटलेलं एक मोहमयी, भ्रामक परंतु असत्य असं जग उपस्थित करायचा प्रयत्न केला. वैदिक काळाबद्दल आपण बोललो, जो अस्तित्वातच नव्हता तो वैदिक काळ असेल कुठनं, येईल कुठनं, त्याचे काहीतरी तुम्ही होऊ द्यायला पाहिजे. पण नाही, हे ठास होऊन सांगणार तो वैदिक काळ होता, वैदिक काळात असं होतं, वैदिक काळात तसं होतं. नव्हता ना, होता तर पुरावे द्या. भारतामध्ये कोणतेही नाणं घ्या, प्राचीन काळापासून मिळणारी उत्खननं घ्या, पुरातत्वशास्त्रातनं मिळणारे अवशेष घ्या, वैदिक काळाचे कोणते अवशेष मिळतात? मिळत नाही, हे वास्तव आहे. पण हे भ्रम निर्माण केले जातात. यज्ञात पशुबळी आम्ही देत होतो परंतु नंतर बंद केलं असं आत्तापर्यंत म्हणत होते, नंतर बंद केले, पण आधी देत होतो एवढं तरी मान्य करतो, म्हणजे अर्ध सत्य. परंतु आता काय म्हणायला लागले की वैदिक काळामधले सर्व लोक शाकाहारी होते, वनस्पतीजन्य खाऊन जगत होते. म्हणजे आता हे पूर्ण असत्य झालं. मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही होते असे होते, म्हणजे लाज वाटायचे कारण काय? कारण माणूस बदलत असतो, काळ बदलत असतो, समाज बदलत असतो, व्यवस्था बदलत असतात, काळानुसार माणूस बदलत असतो. काळ जसे आपण असतो तसे आज असतोच असं नाही, आणि आज जसे आहोत तसे उद्या असूच याची खात्री कोणीही ब्रह्मदेवाचा बापही देऊ शकत नाही. कारण परिवर्तन हा समाजाचा एक नियम आहे. परंतु आज जे वाटतं तुम्हाला की असं असायला पाहिजे, असं नको, हे चुकीचं वागतंय, हे ते लपवून टाका, ते खोडून काढा, ते अक्षरशः खोड रबर घ्यायचं आणि पेन्सिल पुसायचं असे प्रयत्न करायचे. पण हे
काया कभिन्न शिलालेखावर कोरलं गेलेलं सत्य आहे ते तुम्ही कसं पुसणार? किती पुसायचा प्रयत्न केला तर किती खोडणार? मर्यादा आहे. मला वाईट हे वाटतं की भारतीय जनमानसाची बुद्धी भ्रष्ट करण्याचं काम या वैदिक संस्कृतीच्या लोकांनी अट्टाग्रहाने, अट्टाहासाने आणि अक्षरशः विकृत बुद्धीने केलंय. त्याच्यामुळे आज भारताची आज जी आपल्याला दशा दिसते, कारण आपले नेते नालायक, आपली प्रजा नालायक, आपले सरकारी अधिकारी नालायक, अपवाद सोडून पण अपवाद असतात आणि अपवादांनी नियम सिद्ध होतो. त्यामुळे ते अपवाद आहेत म्हणून असं साखा भारतातलं वास्तव आहे. तर तसेच भारतातले अधिकारी आहेत किंवा नेते आहेत किंवा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आहेत असा समज करणं हे वेडगळपणाचं लक्षण आहे. पेशवे काळापर्यंत यज्ञामध्ये पशुबली देण्याची प्रथा चालू होती. पिठाचा बळी दिला तर त्याला जातीभूषण करणं किंवा त्याला प्रायश्चित देणं अशी. आणि कोणता यज्ञ होता तो? निरूढ यज्ञ. निरूढ यज्ञ जो आहे ही फार मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे वर्षामध्ये ठराविक अंतराने तो निरूढ बळी यज्ञ करावा लागतो. म्हणजे प्रत्येक यज्ञामध्ये पशु आणायचा वर्षात ठराविक काळानंतर. तो यूप म्हणजे खांब असतो ना, खांबाला बांधायचं. त्याला यूप म्हटलं की जरा भव्य दिव्य वाटतं ना. यूप म्हणजे काही नाही, जनावर बांधायचा खांब. त्या खांबाला बांधायचं, त्याच्यावर प्रोक्षण करायचं म्हणजे पाणी शिंपडायचं. ज्यू धर्मामध्ये पण प्रथा होती की समजा एखादा महापापी असला तर तो एक मेंढा विकत घ्यायचा, त्याच्या बोकांडी सगळी पापं त्या मेंढ्यावर टाकायचा, मग त्या मेंढ्यावर प्रोक्षण करून ते ज्यू पुरोहित जे आहेत ते त्या मेंढ्याचा बळी द्यायचं. त्याचा बळी दिला की हा पापमुक्त झाला असा समज होता. येथेही पापमुक्तच करण्यासाठी किंवा पुण्य मिळवण्यासाठी बळी द्यायचा आहे. मग त्याला प्रोक्षण करायचं आणि त्याला दूर घेऊन जायचं. आणि प्राणी मारताना त्याच्या तोंडातनं हंबरडा म्हणा किंवा काय म्हणतो आपण त्याला मिळणं म्हणा निघू नये म्हणून त्याचा गळा आवळून कसलाही आवाज निघणार नाही अशा निर्दय पद्धतीने त्याला मारलं जायचं. आणि मारल्यानंतर पहिलं काय केलं जायचं, त्याची सोल त्याची चरबी काढायची, यज्ञामध्ये जी चरबी अर्पण करायची. नंतर त्या अवयवातले काही भाग आहेत ते यज्ञामध्ये यज्ञाच्या ज्वाळांमध्ये अर्पण करायचे आणि उरलेला जो भाग आहे तो पुरोहितांनी आपापसात वाटून त्याचं भक्षण करायचं. आणि कोणत्या पुरोहिताला कोणता हिस्सा मिळणार, यकृत मिळणार, हृदय मिळणार, मांडी मिळणार, डावी मांडी किंवा उजवी मांडी मिळणार, हात मिळणार, पुढचे जे 2 पाय आहेत पुढचे 2 पाय मिळणार, मागचे पाय कोणाला मिळणार, अशा पद्धतीने वाटप व्हायचं. ही अत्यंत प्राणी बळी देण्याची अत्यंत क्रूर आणि निर्दय पद्धती होती. यात काही शंका बाळगायचं कारण नाही. आजच्या मानवाला आज आपण म्हणतो आपण माणसाने प्रगती केली, आज आपण फार हे झालो, पुढे आलो. आज पुढे आलोय, आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत परंतु असे पूर्व कोणीतरी करत होतं आणि ते लिहून ठेवलं. असं नाही की ते लिहिलं नाही आहे, हे लिहून ठेवलं. हे पेशव्या दप्तरातलं पत्र आहे. राजश्री बगाजी यादव गोसावी यांना लिहिलेलं पत्र नानासाहेब पेशव्याचं आहे. आणि कोणाबद्दल आहे? पैठणकर, पैठणला राहणारा नरसिंह भट तोरो याच्या संदर्भात आहे. आणि का लिहिलंय की त्याने पिठाचा किंवा कणकेचा बळी दिला, प्रत्यक्ष बळी दिला नाही. हे शास्त्राच्या दृष्टीने, वैद्यशास्त्राच्या दृष्टीने संमत नाही, ते विरोधात आहे. त्यामुळे हे त्यांना प्रायश्चित घ्यावं लागेल, करावं लागेल, अशा स्वरूपाचं ते पत्र आहे. आणि त्या पत्राची गंमत अशी की पेशव्याने त्यांना असंही म्हटलंय की तिथे जो कोणी मुस्लिम अंमलदार होता त्याला या तोरो भटने सांगितलं होतं की आम्ही प्राण्याचा बळी देणार नाही, पिठाचा बळी देणार आहोत, त्यामुळे त्याला आडकाठी आणू नये.
परंतु पेशव्याचं म्हणणं त्यावर असं की जर त्यासाठी मुस्लिम आमदाराकडे विनंती करायची गरज कळते, जो करायचा होता तो यज्ञ करून टाकायला पाहिजे, केला का नाही? ही 18 शतकातली गोष्ट आहे, लक्षात ठेवा, हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट नाहीये. इसवी सन पूर्व 1500 वर्ष ते 1000 पर्यंत 500 वर्ष वैदिक यज्ञांमध्ये बळी द्यायचेच, सर्रास द्यायचे. एवढंच नाही, ते भारतात आले. भारतात आल्यानंतर यज्ञामध्ये पशु बळी देण्याची प्रथा चालूच राहिली. त्याला विरोध महावीर असो, गौतम बुद्ध असो, त्यांनी केला की पशुहिंसा ही चुकीची आहे, पूर्ण आघाडी होती त्यांच्या विरुद्ध. मग यांनी काय केलं की सगळीकडे सांगायला सुरुवात केली की अरे आम्ही तर शाकाहारी, आम्ही तर पवित्र, आम्ही तर खुद्द ईश्वराचे अवतार, आणि अहिंसेची सुरुवात आम्हीच केली, असं कोण म्हणतंय? हे वैदिक लोक म्हणताय. प्रत्यक्षात ही प्रथा, यज्ञामध्ये बळी देण्याची प्रथा कमी झाली, अर्थातच, कारण राजसत्तांनी नंतर बंधनं घातली, अशोकाने बंधनं घातली. अशोकाने तर आदेश आहेत, त्याचे शिलालेख आहे की यज्ञामध्ये पशुहिंसा करायची नाही. ही राजआज्ञा आहे, लक्षात ठेवा. पण ती आज्ञा लोक पाळतातच असं पण नसतं. जसं आपण म्हणतो आपला देश घटनात्मक आहे, पण राज्य घटनेनुसार, अरे आमचे नेते चालत नाहीत, सामान्य माणसं चालत असतील असा समज करून घेणं हा म्हणजे खोळेपणा झाला. तसंच अशोकाच्या शिलालेखांचा म्हणजे प्रत्यक्षातले पशुबळी गुपचूप का होईना, चोरून का होईना, चालूच राहिले, आजतागायतपर्यंत चालू आहेत. आणि 18 शतकापर्यंत, पेशवे काळापर्यंत ते चालूच होते. याचे तर पुरावे खुद्द लिखी आहेत, त्याच्या नानासाहेब पेशव्याच्या आज्ञाच आहे. आणि अनेक बळी, एक गवालंब यज्ञ होता, त्यातही गाईचा बळी फार महत्वाचा होता. तो गाईच्या बळी खेळी गवालंब बळी यज्ञ पूर्णच होत नाही. मग बरं, तुम्ही होतं एकेकाळी होतं, यात अमान्य करण्याचं काही कारण नाही ना. तुम्ही मान्य करा की हे होतं, एकेकाळी होतं, वास्तव होतं. काही वैदिक मान्यही करतात, अशातला भाग नाही की सारेच वैदिक ते अमान्य करतात. अनेक वैदिक हे मान्य करतात की आमच्या धर्मामध्ये ही प्रथा होती, आता आम्ही नाही करत. आत नाही करत ना, विषय मिटला ना. करत असला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण तो शेवटी तुमचा प्रश्न आहे, कायद्याच्या चौकटीचा प्रश्न आहे. कायद्याला मान्य असेल, पशुबळी चालेल, पण कायदा जर म्हणत असेल की कोणत्याही प्रकारच्या प्राण्याला कसली इजा पोचवायचं कृत्य करणाऱ्याला दंड दिला जाईल, शिक्षा दिली जाईल, त्याच्यावर गुन्हे दाखल होतील, तर नाही चालणार. परंतु आम्ही प्राचीन काळापासून महापवित्रच होतो. प्राचीन काळापासून आम्ही समाजाचं नेतृत्व करत राहिलो, कारण आम्ही समाजाचं शीर्ष आहोत, डोकं आहोत, मस्तक आहोत. आणि तुमचा तर आमच्या हिंदू धर्माशी काय काडीत का संबंध नाही? हिंदूशी काय संबंध नाही. मग कशाला तुम्ही जे नाहीच आहे ते सांगायचा प्रयत्न करताय आणि आमच्यावर आपलं बौद्धिक लादायचा प्रयत्न करताय? सांगायचा मुद्दा इथे एवढाच आहे की पेशवे काळातही यज्ञामध्ये पशुहिंसा करण्याची परवानगी होती, मान्यता होती, किंवा वैदिक समाजाची ती मान्यता होती, वैदिक पंडितांची मान्यता होती. कारण हा जो तोरो नावाचा जो भट आहे तो पैठण इतर वैदिकाचं महाराष्ट्रातलं धर्मपीठ होतं. आणि पेशवे स्वतः पेशव्यांनी अनेक यज्ञ केलेले, अनेक यज्ञ केले. तर यज्ञांमध्ये पशुबळी दिले जात असतात, पशुबळी त्यांच्या यज्ञांमध्ये पण दिले जात असतात, कारण यज्ञ बळीशिवाय पूर्ण होत नाही. आणि कणकेच्या प्रतिमेला बळी म्हणून, प्रतिकात्मक बळी म्हणून चालत नाही, अशी जर पेशवाच आज्ञा करत असेल तर मग पेशव्याच्या यज्ञामध्ये काय होत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. मित्रहो, मला एकच म्हणायचं आहे की भ्रम आणि वास्तव यात फरक करायला पाहिजे, सत्याच्या दिशेने जायला पाहिजे, आणि वैदिक चालींना समजून घ्यायला पाहिजे. धन्यवाद, नमस्कार.